सद्यस्थितीत ओबीसी समाजाची अवस्था फार बिकट आहे आणि या सगळ्यावर मार्ग काढण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। पण एवढंच नाही तर आरक्षण मिळण्यासाठी इथून पुढच्या काळात आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा काँग्रेसचे नेते, मंत्री आणि ओबीसी समाजातले नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलाय। ओबीसी आरक्षणाची लढाई आपण सुरू केली आणि ही लढाई आपण आता इथून पुढे देशभर घेऊन जाणार असल्याचं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तसंच ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। घटनेनं दिलेला हक्क मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, ओबीसींनी एकसंध व्हावं असंही वडेट्टीवार म्हणाले। ते सांगलीमध्ये बोलत होते। चा मेळावा हा ओबीसी बांधवांना एकत्र आणून यामध्ये जे त्यांचे संविधानिक हक्क आहेत ते मिळवून देण्यासाठीचा हक्काचा मेळावा होता। आम्ही काही कायद्यामध्ये दुरुस्ती करून नवीन एकमताने निर्णय घेतला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात जसं विधानसभा आणि लोकसभेमध्ये डिलिमिटेशनचे अधिकार हे त्या राज्याकडे अनेक ठिकाणी आपल्या त्याकडे केंद्र सरकारकडे असतात, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते अधिकार राज्य सरकारकडे असावेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे औरंगाबादमधल्या एका कार्यक्रमाची, ज्या कार्यक्रमात इम्तियाज जलील जे एमआयएमचे खासदार आहेत त्यांनी एक गौप्यस्फोट केला। जलील यांनी म्हटलं की मी खासदार होण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली ते शिवसेनेचे सध्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी। अब्दुल सत्तार यांचा आपल्या विजयात सिंहाचा वाटा असल्याचा गौप्यस्फोट इम्तियाज जलील केला आणि उपस्थितांपैकी बहुतेकांच्या भुवया उंचावल्या। तर पक्ष वेगवेगळे असले तरी जलील यांच्यासोबत आपली अतिशय घट्ट मैत्री असल्याची कबुली अब्दुल सत्तार यांनी दिली। खंडाळा इथल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान ते बोलत होते। इसे बनाना चाहे तो यूं बना सकते हैं। मैं अगर लोकसभा में आज अगर गया हूं तो भले ही आज वो शिवसेना के अंदर है, लेकिन मुझे वहां भेजने में इनका बहुत बड़ा हाथ है और ये मैं बार बार बोलते रहता हूं और जितनी बार बोलता हूं तो उनको उतनी ही तकलीफ होती है जिन्हें आप बुलाए हैं आज के।